जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथे शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणानं थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेफिरू तरुणानं अचानक या दोन्ही मुलींना शेतातल्या विहिरीत ढकललं आणि त्यामुळेच परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि या मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। या घटनेचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच रोहन चौधरी या संशयित माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय। संशयित रोहन चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या जळगावमध्ये ही घटना घडली आहे। माथेफिरूनं 2 मुलींना विहिरीत ढकलल्याची घटना घडली आहे। ही दोन्ही मुली या इयत्ता 9वी शिकणाऱ्या आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तिथे तातडीनं पोहोचले। त्यांनी या मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। दरम्यान ही घटना का घडली, या घटनेचं मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि या प्रकरणातच रोहन चौधरी या संशयिताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय।